राजू शेट्टी शेतकरी कर्जमुक्तीसाठी आजपासून राज्य दौऱ्यावर. दूध पावडर आयातीविरोधात राज्यभरात आंदोलन करून केंद्राला हा निर्णय मागे घ्यायला भाग पाडू असे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले. शेतमालाच्या आयात निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीन, ऊस, कापूस, दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळावी यासाठी 1 जुलैपासून राज्यभर दौरा आणि आंदोलन करणार आहे. दूध पावडर आयातीचा निर्णय दूध उत्पादक आणि दूध संस्थांना संकटात नेणारा आहे. या विरोधात राज्यभर आंदोलन करून केंद्राला हा निर्णय मागे घ्यायला भाग पाडू असे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आजपासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनास पुसद जिल्हा यवतमाळ येथून सुरुवात होणार आहे. राज्यातील 18 ते 20 जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होईल. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जातील. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी वंचितने प्रस्ताव ठेवला आहे. त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. सध्या राज्यातील 30 ते 35 विधानसभा जागा लढवण्यास पोषक आहेत. अन्य जागांबाबत दौऱ्यातील चाचपणीनंतर निर्णय घेतला जाईल. दूध पावडर आयात निर्यात विरोधात राहुरी जिल्हा अहमदनगर येथून आंदोलनाची सुरुवात केली जाईल अशी माहिती देण्यात आली. तर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही. ऊस दराच्या आंदोलनात जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत ज्या कारखान्यांनी 3,000पेक्षा कमी दर दिला आहे त्यांनी 100 रुपये प्रतिटन, तर ज्या कारखान्यांनी 3,000पेक्षा जास्त दर दिला आहे त्याने प्रतिटन 50 रुपये जादा भाव देण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात जवळपास 180 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही तर कारखान्यांची धुराडी पेटवू दिली जाणार नाही, असाही त्यांनी इशारा दिला आहे. SBP न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.